मधल्या काळात तशा निवडणुका नाही. त्याच्यामुळे पुढल्या विधानसभा लोकसभेची तयारी आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक पातळी संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत मायक्रो लेवलला करण्याचं ठरवलेलं आणि ती तयारी सुरू झाली. भाजपने हिंदुत्वावर ताबा घेतला असं म्हणता आपण. दावा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं हो. की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नहरळ झिरोळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडले. पण या तीन प्रमुख कुटुंबातल्या कोणीतरी एक एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा, कब्जा, जसं लँड ग्रॅबिंग करतात, खंडणे गोळा करतात, त्या पद्धतीचे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केलेले. काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता हे असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही. ध्वजा फडकवलीत तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवली मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवली, करेक्ट. त्या धर्मध्वजेवरती बहरलेला वृक्षाचं छायाचित्र आहे. तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसेल मी सांगतो.